आज आपण हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि शुभ सण म्हणजे अक्षय तृतीयाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी भक्ती शक्ती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला तर मंडळी, आपण व्हिडिओला सुरुवात करू. अक्षय या शब्दाचा अर्थ आहे कधीही न संपणारे, म्हणजे या दिवशी केलेले पुण्य, दान, जप किंवा चांगले कर्म कधीही संपत नाही असे मानले जाते. हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरा केला जातो. हो, अक्षय तृतीया हा महत्त्वाची आहे. पारंपरिक कथेनुसार या दिवशी अनेक शुभ घटना घडल्या आहेत. या दिवशी भगवान विष्णू यांचा 6वा अवतार परशुराम यांचा जन्म झाला असे मानले जाते. तसेच महाभारत लिहायला सुरुवात देखील याच दिवशी झालेली असे सांगितले जाते. अक्षय तृतीया दिवशी काय करावे? अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत शुभ असल्यामुळे या दिवशी काही विशेष गोष्टी करणे चांगले मानले जाते. देवपूजा करावी. सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी. दान करावे. या दिवशी दान करणे खूप पुण्याचे मानले जाते. अन्नदान, पाण्याचे दान, वस्त्रदान केल्याने मोठे पुण्य मिळते. जप आणि मंत्र, देवाचे नामस्मरण म्हणजे जप किंवा धार्मिक वाचन केल्यावर मन शांत होते. सोने खरेदी. अक्षय तृतीया दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. नवीन कामाची सुरुवात. नवीन व्यवसाय, घर खरेदी, दुकान सुरू करणे किंवा इतर शुभ कामे सुरू करण्यासाठी हा दिवस खूप चांगला असतो. अक्षय तृतीया कशी साजरी करतात? भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. घर सफाई करून सजवले जाते. देवाची पूजा केली जाते. गरिबांना अन्नदान केले जाते. काही ठिकाणी शेतकरी शेतीची सुरुवात करतात. लोक सोने खरेदी करतात. अक्षय तृतीया दिवशी कोणत्या चुका करू नये? या दिवशी काही गोष्टी टाळणे देखील महत्त्वाचे आहे. कोणाचा अपमान करू नये. भांडण किंवा वाद टाळावा. अन्न वाया घालवू नये. वाईट कामे करू नयेत, कारण या दिवशी केलेले कर्म चांगले किंवा वाईट दोन्ही अक्षय म्हणजे दीर्घकाळ परिणाम देतात असे मानले जाते. अक्षय तृतीया दिवशी विशेष उपाय. जर तुम्हाला घरात सुख, शांती आणि समृद्धी हवी असेल तर काही साधे उपाय करता येतात. लक्ष्मी मातेला कळाचे फूल अर्पण करा. कमळाचे फूल. गरिबांना अन्नदान करा. विष्णू भगवानाचा मंत्र जप. शक्य असल्यास सोने किंवा चांदी खरेदी करा. अक्षय तृतीया आणि सोने खरेदी. अक्षय तृतीया दिवशी सोने खरेदी करण्याची पारंपरिक खूप जुनी आहे. लोकांना विश्वास आहे की या दिवशी सोने घेतल्यास घरात धनवृद्धी आणि समृद्धी वाढते. म्हणूनच ह्या दिवशी ज्वेलरी दुकानामध्ये खूप गर्दी दिसते. मित्रांनो, अक्षय तृतीया हा अत्यंत शुभ दिवस आहे. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि पवित्र सण आहे. हा सण खूप प्राचीन काळापासून साजरा केला जातो. अक्षय तृतीया कोणत्या काळापासून आहे? पौराणिक कथानुसार अक्षय तृतीया संतयुग आणि त्रेतायुगापासून साजरी केली जाते असे मानले जाते. धर्मग्रंथामध्ये सांगितलेले आहे की या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. उदाहरणार्थ, भगवान विष्णू यांचा 6वा अवतार परशुराम यांना जन्म या दिवशी झाला. महाभारत लिहायला सुरुवात या दिवशी झाली असे मानले जाते. महाभारतमध्ये पांडवांना अक्षय पात्र मिळाले होते, ज्यातून अन्न कधी संपत नव्हते. म्हणून हा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. अक्षय तृतीया कशी साजरी करतात? अक्षय तृतीया लोक खालील प्रकारे सण साजरा करतात. सकाळी लवकर उठून स्नान करून देवाची पूजा केली जाते. लक्ष्मी आणि विष्णू पूजा. घरात लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान यांची पूजा केली जाते. सोने किंवा चांदी खरेदी. या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. दान आणि अन्नदान. गरीब लोकांना अन्न, कपडे किंवा पाणी दान केले जाते.
जप आणि पूजा, मंत्रजप, देवपूजा आणि धार्मिक कार्य केले जाते. अक्षय तृतीया या दिवशी सोने गोल्ड खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. खाली सोने खरेदी 5 फायदे. लक्ष्मीची कृपा मिळते. अक्षय तृतीया दिवशी सोने खरेदी केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि घरात धन संपत्ती वाढते असे मानले जाते. संपत्ती वाढते. अक्षय म्हणजे कधी न संपणारे, त्यामुळे या दिवशी घेतलेले सोने संपत्ती वाढणारे मानले जाते. घरात समृद्धी येते. या दिवशी सोने आणल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते असे धार्मिक मान्यता सांगते. शुभ कार्याची सुरुवात. अक्षय तृतीया हा नवीन सुरुवातीसाठी अत्यंत शुभ दिवस आहे. सोने खरेदी करणे म्हणजे शुभतेची सुरुवात मानली जाते. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस. सोने ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, त्यामुळे अक्षय तृतीया दिवशी सोने खरेदी करणे अत्युत्कृष्ट फायदेशीर मानले जाते. अक्षय तृतीया हा धर्मातील अत्यंत शुभ आणि पवित्र सण आहे. हा सण खूप प्राचीन काळापासून साजरा केला जातो. अक्षय तृतीया कोणत्या काळापासून आहे? पौराणिक कथेनुसार अक्षय तृतीया संतयुग आणि त्रेतायुगापासून साजरी केली जाते असे मानले जाते. धर्मग्रंथामध्ये सांगितलं आहे की या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. उदाहरणार्थ, माता महालक्ष्मी त्या दिवशी प्रसन्न होते. ह्याचं कारण अक्षय तृतीया हा खूप प्राचीन युगापासून मानलेला सण किंवा साजरा केलेला सण आहे. तर लक्ष्मी कृपा मिळते. केलेले दान अक्षय होते. या दिवशी अन्नदान, वस्त्रदान, पाण्याचे दान केल्यास त्याचे पुण्य कधीही संपत नाही असे शास्त्रात सांगितले आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी शुभ दिवस. नवीन व्यवसाय, घर खरेदी, जमीन, वाहन किंवा इतर शुभ कामे सुरू करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. कोण हॉटेल चालू करतं, कोण घर बांधलेलं त्याची पूजा करतं, कोण गाड्यांची, मुलांच्या सायकलांची किंवा नवीन शॉप घेतलं म्हणा, कुठल्या गोष्टीचं उद्घाटन, कुठल्या शॉपचं काय, हे सर्वाची सुरुवात अक्षय तृतीयेपासून लोक करतात. 2026 मधली अक्षय तृतीया हा सण अत्यंत शुभ मानला आहे आणि शुभ गोष्टींनी आला आहे. अधिक मास. अक्षय तृतीया याला अधिक मास याने पण ओळखलं जातं. तर सोने करणे हे खूप शुभ मानलं जातं. अक्षय तृतीया दिवशी सोने किंवा चांदी खरेदी केल्यास घरात संपत्ती वाढते असे मानले जाते. पूजा आणि जपाचे मोठे पुण्य. या दिवशी देवीची पूजा, मंत्रजप, व्रत केल्याने त्याचे पुण्य अनेक पटीने वाढते. होय. अक्षय तृतीया दिवशी काय करावे, काय नाही, हा महत्त्वाचा नियम मी तुम्हाला सांगत आहे. सकाळी लवकर उठून खालील गोष्टी करा. लवकर स्नान करा. शक्य असेल पाण्यात थोडे गंगाजल टाका. देवघर स्वच्छ करा. लक्ष्मी माता, विष्णू किंवा गणपतीची पूजा करा. हळद, कुंकू, पिवळे फुले, तांदूळ, अक्षदा, गोड नैवेद्य, शिरा किंवा साखर, दूध. ओम श्री महालक्ष्मी नमः 108 वेळा म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे म्हणा. दिवसभर उपवास कसा करावा? तुमच्या सोयीनुसार उपवास करा. फळाहार उपवास, फळे, दूध, सुकामेवा, पाणी उपवास. 1 वेळा उपवास, संध्याकाळी फळाहार. अक्षय तृतीया दिवशी करावा शुभ गोष्टी. गरिबांना अन्नदान करा, पाणी वाटप करा, गहू किंवा तांदूळ दान करा, नवीन काम सुरू करा, सोने किंवा चांदी शक्य असल्यास घ्या, देवाचे नामस्मरण करा. अक्षय तृतीया दिवशी काय करू नये? भांडण करू नये, खोटे बोलू नये, मांसाहार करू नये, मद्यपान टाळा, वाईट विचार करू नका. संध्याकाळी काय करावे? तुपाचा दिवा लावा, लक्ष्मीची आरती करा, गोड नैवेद्य दाखवा, उपवास सोडा. अक्षय तृतीया दिवशी हे केल्यास धनवृद्धी होते, घरात सुख समृद्धी येते, अडथळे दूर होतात. तुम्हाला हवे असल्यास मी हेही देते. अक्षय तृतीया 5 विशेष उपाय. तर हे तुम्ही नक्की करून बघा. आपला व्हिडिओ जरा मोठा झाला आहे तर तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका.
तर सर्वांना अक्षय तृतीयेचा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ असं लिहिलं अजिबात विसरायचं नाही. ज्यांना माझे व्हिडिओ पाहायला आवडतात त्यांनी माझ्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असेच नवनवीन माहिती व्हिडिओ भेटतील. तर चला तर व्हिडिओ आवडलास तर बाय सर्वांना. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.